टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजप नेते किरीट सोमय्या आज विदर्भात दौऱ्यावर आहेत आणि अकोला, नागपूर आणि यवतमाळ या ठिकाणी जाऊन आज बांगलादेशांच्या प्रमाणपत्राच्या संदर्भाने मोठी माहिती जी आहे ती या संपूर्ण संदर्भाने घेतला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी किरीट सोमय्या सर, आज पुन्हा एकदा मोहीम प्रमाणपत्राच्या संदर्भाची, जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या संदर्भाची आहे, काय नेमकी महत्त्वाची माहिती या संपूर्ण संदर्भात? काल संध्याकाळी राज्य सरकारने आणखीन एक माझी विनंती स्वीकार केली। जो निर्णय कायद्यात तहसीलदारांना म्हणजे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलं होतं, पण असं लक्षात आलं की नाशिक जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी, अकोला जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी, यवतमाळमध्ये अर्धा तहसील आणि अमरावती अर्धा, असं 20,000 प्रमाणपत्र हे नायब तहसीलदारांनी त्यांना कुठलाही अधिकार नसताना दिले। आता ते रद्द करण्याची घोषणा झाली आहे। या चारही ठिकाणी मी जाणार। आज नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि अकोलाचा पाठपुरावा करणार। हे 20,000 एका तुकड्यात म्हणजे एका झटक्यात रद्द झाले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने हे सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न झाला, इतक्या मोठी आकडेवारी जी आहे ती पुढे येत आहे, यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार? असं आहे की जुलै ते डिसेंबर विधानसभा निवडणुकीच्या काळात 2,23,000 अर्ज आले। आता 2,20,000 हे मुस्लिमांचे होते, बांगलादेशी बॅकग्राऊंडचे। आता हा विषय मी उचलल्यानंतर देवेंद्र फडणवीसनी पाठिंबा दिला। आतापर्यंत 79,000 स्थगिती, आता 40,000 रद्द केले गेले। आणखीन 80,000 पुनर्निरीक्षण करण्याचे आदेश पुन्हा परीक्षणाचे दिलेले आहेत। ही गोष्ट खरी आहे की नागपूर जिल्हाधिकाऱ्याने उत्तर द्यावंच लागणार। कायद्यात स्पष्ट लिहिले आहे, तहसीलदार किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, नागपूर जिल्हाधिकाऱ्याने नायब तहसीलदारला अधिकार दिले कसे? ही अवस्था अमरावतीची। अमरावतीचा जिल्हाधिकारी तर रद्द करायला नाहीच म्हणत होता आणि त्यासंबंधी मुख्यमंत्री व केंद्र सरकारचा पर्सनल अफेअर्स मिनिस्ट्रीला अमरावती जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली आहे। अधिकाऱ्यांना पण जाब द्यावाच लागणार। काल जर पाहिलं तर नागपूरच्या महाल परिसरामध्ये कबीरच्या वादावरून वाद झाला। 2 गटामध्ये दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली, मोठा राडा झालेला आहे आणि त्या भागामध्ये आजपासून कलम 144 सुद्धा लागू केली। असं आहे की गेल्या अनेक वर्ष एक प्रकारचं मुस्लिमांचं लांबून चालन चालत होतं। आपण बघितलं मशिदीवर, तुम्हाला माहीत नसेल महाराष्ट्राला सकाळी 6 ते रात्री 10, वर्षाचे 365 दिवस लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितले असं चालणार नाही। त्याच पद्धतीने औरंगजेब हे हिंदुस्थानाचा शत्रू, 1 नंबरचा शत्रू, अर्थात सरकारचे लिमिटेशन असतात, त्याची कबर आहे, ठीक आहे, पण त्याला कोणी शहीद म्हणत असेल, महान राजा म्हणत असेल तर ते खपून घेणार नाही। काल नागपूरमध्ये समजा काही गैरसमजेने काहीतरी घटना घडली असेल त्याची काळजी घेतलीच पाहिजे, पण अशा प्रकारचा लांबून चालन जसे बांगलादेशींना पाठच्या दारातून घुसवायचं हे नाही चालणार। तर हे होते भाजप नेते किरीट सोमय्या। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।